యూట్యూబ్ వ్యూవర్స్ అందరికీ నమస్కారాలు. నా ఛానల్ని సబ్స్క్రైబ్ చేయండి, షేర్ చేయండి, లైక్ చేయండి. తప్పనిసరి సబ్స్క్రైబ్ చేయండి. మై యూట్యూబ్ ఛానల్ నేమ్ ఈజ్ టెక్ ఇన్ఫో. మై వెబ్సైట్ నేమ్ ఈజ్ myhubinfo.com. ओके एवरीवन, वेलकम है आपका। बस हम कुछ ही पलों में शुरुआत कर रहे हैं। योगिनी जी, आप सुन पा रहे हैं मुझे? म्यूट है आई थिंक योगिनी मैडम। हेलो, हाँ बोलिए, अभी आ रही है आवाज आपकी। आ रही है ठीक से? हाँ बोलिए, कर दिया, अनम्यूट कर दिया आपको मैंने। ओके ओके ओके, थँक्यू सो मच। या नमस्कार, मी योगिनी. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या मराठी वेबिनारमध्ये. आपले जेवढे पण बांधव आहेत, जे आपले जुने फाउंडर्स आहेत किंवा नवीन आज काही गेस्ट आपले लॉग इन केलेले असतील, तर त्यांच्यासाठी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. सगळ्यात पहिले ऑन पॅसिव्ह टीम चॅम्पियन्स मधनं तुमचं सर्वांचं स्वागत. आपल्या बरोबरती आज जे काही लीडर्स आज जॉईन झालेले आहेत आपल्या कॉलवरती, त्यांचं सर्वांचं स्वागत. कौशिक जी आहेत, केडी शुक्ला सर आहेत, मुकुंद सर आहेत, नीरज सर आहेत, राजीव सरनाज सर आहेत आणि रेग्युलर सेशन्स मध्ये हिंदी इंग्लिश ते असतातच, पण आज आपण जे सेशन मराठी घेतोय त्याच्यामध्ये सुद्धा आज ते हजर आहेत. खूप चांगलं वाटतंय तुमच्या सगळ्यांशी बोलताना. नवीन जे आपले गेस्ट आहेत, जुने जे आपले फाउंडर्स आहेत, त्यांच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे, एक विनंती आहे की तुमचा जो स्पीकरचा ऑप्शन आहे तो तुम्ही प्लीज म्यूट ठेवा. व्हिडिओ ऑप्शन पण म्यूट ठेवा. कुठल्याही प्रकारे हँड रेजचं जे ऑप्शन असतं ते हँड रेज करू नका. प्रत्येक वेळेस आम्ही सांगत असतो, म्हणजे प्रत्येक सेशनला ही गोष्ट आपण सांगत असतो, तरी सुद्धा काही ठराविक लोक आहेत आपल्याकडे. बघा, आता मी मराठीतच सांगितलं विवेक सर की तुम्ही हँड रेज करू नका. तुम्ही हँड रेज केलं तर समोरचा जो स्पीकर बोलत असतो त्याला ते रिफ्लेक्ट होतं आणि डिस्टर्ब पण होतं. सो तुम्हाला जर का काही प्रश्न असतील तर ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलंय त्यांच्याशी तुम्ही नंतर सेशन संपल्यावरती संपर्क साधू शकता, काहीही प्रॉब्लेम नाहीये. दुसरी गोष्ट अशी की पूर्णपणे आता हे जे आज सेशन आहे साधारण 1 ते सव्वा तासाचं हे सेशन असणार आहे. सो शेवटपर्यंत आमच्या बरोबर राहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित कंपनी विषयी माहिती, आपले काय प्रोडक्ट्स आहेत त्याच्याविषयी माहिती ही डिटेलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळणार आहे. सो शेवटपर्यंत आमच्या बरोबर राहा, जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. पुढे आपण जाऊया की आज आपल्या बरोबरती नीरज दळवी सर असणार आहेत, जे मुंबईवरनं आहेत, ठाण्यामधून. सो ते आज आपल्याला सेशन घेणार आहेत. त्यांच्याविषयी जर का सांगायचं म्हटलं तर नीरज सरांना 2 वर्ष झाले, म्हणजे आपलं ऑन पॅसिव्हचं हे एकदम छोटस बेबी होतं तेव्हापासून त्यांनी ऑन पॅसिव्ह मध्ये ते आहेत. त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. आज त्यांनी 2 वर्ष होऊन गेली. आज खूप पेशन्सली, म्हणजे एक आपण असं म्हणतो ना की इतकी वर्ष धीर धरला एखाद्या माणसाने, तर त्यांच्याकडनं आपल्याला आज त्यांचा अनुभव ऐकायला मिळणार आहे. कंपनीविषयी आज माहिती त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ते आज एवढं सगळं म्हणजे ऑफलाईन ऑनलाईन बिझनेसेस मध्ये त्यांचा एक्सपिरियन्स आहे बराचसा. ऍज अन क्वालिटी मध्ये सुद्धा ते होते ऑफिसमध्ये मुंबईच्या, पण आता ते कम्प्लिटली ऑन पॅसिव्ह गेल्या 2 वर्षांपासून कार्यरत आहेत. असं एकही सेशन नाहीये की त्यांनी ते मिस केलंय. इंग्लिश असू दे, हिंदी असू दे, मराठी असू दे, ते आपल्या बरोबर कायम असतात, कुठल्याही सेशनला असतात.
त्यांच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. प्रत्येक वेळेस त्यांच्याकडनं आपल्याला नवीन काही ना काही तर 100% आपल्याला ऐकायला मिळतं. सो तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही पूर्ण सेशन व्यवस्थित ऐका आणि तुमचा मला सपोर्ट पाहिजे त्यांना या स्टेजवर आमंत्रित करण्यासाठी. सो तुम्ही प्लीज आपण त्यांचं स्वागत करूया सगळ्यांनी मिळून. नीरज सर, प्लीज तुमचं स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये. सो ऑल युअर्स. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, नीरज बोलतोय. तुम्हाला माहिती आहे की हा सेशन जनरली मुकुंद काबरा घेतात. मी जस्ट अटेंड करतो आणि त्यांना सपोर्ट करतो, पण आज काही कारणामुळे त्यांना म्हणजे तिकडचे लाईट्स गेले होते म्हणून त्यांना घेता येत नाहीये, म्हणून मी आज आलेलो आहे. तर माझ्याप्रमाणे हा माझा पहिलाच मराठी सेशन असेल. तर काही चुका झाल्या तर प्लीज माफ करा. मी पण डेफिनेटली तुम्हाला 1 तासानंतर एक इन्फॉर्म डिसिजन घ्यायला म्हणजे तुम्ही एक इन्फॉर्म डिसिजन घेऊ शकाल. माझं मराठी हिंदी इंग्लिश सगळं मिक्स असणार आहे आणि मला माहिती आहे की सगळ्यांना कळेल असं आहे. तर डोंट टेन्शन घेऊ नका. चला आपण जाऊया प्रेझेंटेशन कडे. आणि थँक्यू योगिनीजी माझं चांगलं मस्त इंट्रोडक्शन दिल्याबद्दल. तर ऑन पॅसिव्ह गो फाउंडर्स, आज तुम्ही फेसबुकमध्ये जा किंवा कोणत्याही सोशल मीडियामध्ये जा, तर आज तुम्हाला ऑन पॅसिव्ह गो फाउंडर्स हे तुम्हाला सारखंच सगळीकडे दिसतं. तर आज आपण समजून घेऊया की आज आहे काय एक्झॅक्टली ऑन पॅसिव्ह गो फाउंडर्स आणि लोक इतकी लोक जॉईन का होत आहेत ऑन पॅसिव्ह गो फाउंडर्स मध्ये. तर पुढे जायच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी आहे ऑन पॅसिव्ह टीम चॅम्पियन्स चा मेंबर आहे आणि ही ऑन पॅसिव्ह टीम चॅम्पियन्स ही चालू झालेली हा ग्रुप चालू झालेला 15 ऑगस्ट 2019 ला. जे आपले जे मेन लीडर आहेत जसवंत सिंग, त्यांनी हा ग्रुप चालू केलेला. मी जॉईन झालेलो 4 ऑक्टोबर 2018. हो बरोबर, योगिनी मॅडम बरोबर बोलल्या की पेशन्स आहे, पण डेफिनेटली पुढे काहीतरी चांगलं होणार आहे म्हणून पेशन्स आहे. आणि मी ऑन पॅसिव्ह टीम चॅम्पियनला होईल तितकी मदत करतो, कारण काय माझ्याकडे नॉलेज आहे. मी वेबिनार अटेंड करतो, तर मला वाटतं की माझा फायदा सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे तो माझा टीमचा असो, तो माझ्या टीमचा नसो, तो फाउंडर असो फाउंडर नसो, कोणाचा क्वेश्चन आला, फोन आला, हे झालं ते झालं, मी सगळ्यांना जेवढी मदत मला जेवढी इन्फॉर्मेशन आहे ती मी ऍक्च्युली डिलिव्हर करायचा ट्राय करतो. तर माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे मी क्वालिटी अश्युरन्स प्रोफेशनल कॉल सेंटर मध्ये काम करायचो आधी, लाईक क्वालिटी अश्युरन्स प्रोफेशनल म्हणून. आणि त्याच्यानंतर मी माझा जॉब म्हणजे ऍक्च्युली माझा नाईट टाइमचा शिफ्ट असायची, म्हणून मी एक सर्टन म्हणजे थोडी वर्षानंतर मी ऍक्च्युली कॉल सेंटर सोडलं आणि मी ऑनलाईन ऍक्च्युली काम करायला लागलो. सगळ्यांसारखंच मला थोडं सक्सेस मिळालं, थोडं नाही सक्सेस मिळालं. त्याच्यानंतर मला ऑन पॅसिव्ह मिळालं 4 ऑक्टोबरला आणि तेव्हापासून मी लॉयल फाउंडर आहेत. प्रत्येक वेबिनार किंवा जितकं होईल तितके मी वेबिनार अटेंड करतो आणि हेल्प करायचा प्रयत्न करतो. मी क्रिप्टोकरन्सी एन्थुझियास्ट पण आहे. क्रिप्टोकरन्सी एन्थुझियास्ट म्हणजे लोकांना वाटतं की अरे याला विचारावं की क्रिप्टोकरन्सी हे वाढणार का ते वाढणार, हे मला माहित नाही. एन्थुझियास्ट म्हणजे असतो की त्याला क्रिप्टोकरन्सी मध्ये इंटरेस्ट असतो, तो त्याचा किती प्राइस वाढेल त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो. तर प्लीज, कारण काय मला खूप कॉल येतात म्हणून म्हणून मी हा पॉइंट कव्हर करतोय. एनिवे, आणि मी मल्टिपल प्रोजेक्ट्स मध्ये काम केले ऑनलाईन मध्ये, आणि इंग्लिश मराठी
हिंदी तिन्ही लँग्वेज मध्ये मी बोलू शकतो. माझा ईमेल ऍड्रेस इथे आहे mike.from.del@gmail.com. तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करायचा तर या ईमेल ऍड्रेसवर मेल करू शकता, किंवा मला म्हणजे फोन नंबर माझा पाहिजे असेल तर तुम्ही मला फेसबुकमध्ये एक रिक्वेस्ट टाका, मेसेज टाका, आणि मी फोन नंबर देऊ शकीन, किंवा मला ईमेल पण पाठवा आणि मी देऊ शकीन. तर आपण 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 ऍक्च्युली प्रेझेंटेशन मध्ये जायच्या आधी आपण जरा बॅकग्राऊंड बघूया की एक्झॅक्टली काय होतंय दुनियामध्ये, काय होतंय जगात, काय घडतंय. तर पहिलं म्हणजे लोकां आजकाल एक ट्रेंड आहे की वर्क फ्रॉम होम. म्हणजे आज म्हणजे मला आई आधी ओरडायची जेव्हा मी काम करायचो, खूप म्हणजे एक दोन वर्ष आधी जेव्हा मी काम करायचो ते घरातून, तेव्हा बोलायचं, तू अरे काय नीरज, तू घरातून काय काम करतोयस, तू का नाही जात 9 to 5 जॉबला. म्हणजे तिच्याप्रमाणे एक आयडियल जॉब होता 9 to 5 जॉब. पण आता कोविडमुळे पूर्ण सिच्युएशन वेगळं आहे. आता म्हणजे लोक म्हणजे ट्रेंड बदललाय, वर्क फ्रॉम होम आहे. ओके, तर तो एक मेजर ट्रेंड आहे. नंतर पीपल बिंग लेड फ्रॉम ऑफिस. म्हणजे काय की आजकाल जे बिझनेसेस आहेत त्यांना कस्टमरच येत नाहीयेत, किंवा फार कमी कस्टमर येत आहेत. त्यामुळे काय होतंय की कस्टमर नाही आल्यामुळे सगळे बिझनेसेस बंद होत आहेत, आणि बंद झाल्यामुळे ते लोक म्हणजे ज्या कंपनीचे एम्प्लॉईज आहेत त्यांना सांगायला लागतंय की बाबा आमची फायनान्शियल कंडिशन फार खराब आहे आणि बिझनेस येत नाहीये, तर प्लीज आम्हाला 1 महिन्यानी किंवा हे तुमचं नोटीस पिरियड आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे तुमची आवश्यकता नाहीये या जॉब मध्ये. तर हे प्रॅक्टिकल घडतंय, आणि हे छोट्या कंपनीज नाही पण मोठ्या कंपनीज पण, आणि हे जगभर घडतंय. ओके, आणि आता म्हणजे लोक आधी म्हणजे जसं मी बोललो, माझी आई पण हे बोलायची की अरे तू काय करतोय ऑनलाईन मध्ये. पण आता तिचा आउटलुक म्हणजे तिचं जे रिॲक्शन आहे तिचं पण बदललंय. ती म्हणते आता वा तू म्हणजे चांगलं करतोय काहीतरी ऑनलाईन. म्हणजे मला म्हणायचंय काय की लोकांचं म्हणजे ऑनलाईन इन्कम हे आधी म्हणजे अल्टरनेटिव्ह इन्कम, म्हणजे एक असं आपला नोकरी मेन असायचं आणि नंतर म्हणजे ऑनलाईन इन्कम असायचं. पण आता काय झालंय की लोक आता ते दुसरं ऑनलाईन इन्कमला ऍज ए म्हणजे मेन सोर्स एक्सेप्ट करायला लागले, आणि म्हणजे आता एक्सेप्टन्स लेवल म्हणजे फार वाढलेला आहे. ओके, आणि आता शेवटचे लास्ट म्हणजे पॉइंट आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आज थोडे दिवस लाईक तुम्ही युट्यूबवर बघितलं, AI वर रिसर्च केलं तर तुम्हाला आपले प्राईम मिनिस्टर मोदी पण बोलतात की आता फ्युचर मध्ये AI असणार आहे, तर तुम्ही AI मध्ये जर का तुम्ही AI ची सवय नाही लावून घेतली तर समाऊ तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम होते. तर सांगायचं अर्थ काय की AI ही लेटेस्ट ट्रेंड आहे, आणि ही लेटेस्ट ट्रेंड राहणार आहे खूप वर्ष. तर आता मी येतो की हे प्रेझेंटेशन कोणासाठी आहे. हे प्रेझेंटेशन ज्या लोकांसाठी आहे ज्यांना हे पटतं की खरंच ही आजकालचा जमाना आहे तो वर्क फ्रॉम होम आहे, आणि तो वर्क फ्रॉम होम राहील, म्हणजे पुढे पण राहील. तर पण जर का तुम्हाला वाटतं की नाही अरे 9 to 5 मी हॅपी आहे, काय जॉब आहे, सिक्युअर्ड आहे, ते आहे, तर हे तुम्हाला तुमच्यासाठी प्रेझेंटेशन नाहीये. नंतर दुसरं आहे की तुम्हाला जर का मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, गुगल, ऍपल, मायक्रोसॉफ्ट, या जेव्हा स्टार्ट झाल्या तेव्हा एकदम छोट्या लेवलवर म्हणजे गॅरेज मध्ये चालू झाल्या, आणि नंतर त्या या एवढ्या मोठ्या झाल्या. तर आपली जी आजचं जे प्रेझेंटेशन आहे ते पण एक असं एक छोट्या लेवलवर, म्हणजे तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी मिळते की एका युनिकॉर्न कंपनीमध्ये भाग
म्हणजे घेण्याचा. तर युनिकॉर्न कंपनी काय आहे ते मी तुम्हाला सांगेन पुढच्या स्लाइड्स मध्ये, तर त्याचं टेन्शन घेऊ नका. पण एक तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे की एक IT कंपनीमध्ये तुम्हाला सहभाग घेता येईल, आणि त्या पण एकदम म्हणजे एकदम एकदम बेसिक लेवल जेव्हा ती स्टार्ट होते. त्यामुळे जर का तुम्ही असे म्हणजे तुम्हाला अशी अपॉर्च्युनिटी पाहिजे तर हे प्रेझेंटेशन तुमच्यासाठी आहे. नंतर सॉरी, जर का तुमचा ऑलरेडी एक बिझनेस आहे, ऑफलाईन बिझनेस आहे, ऑफलाईन म्हणजे नॉर्मल शॉप वगैरे आहे, ऑनलाईन नाहीये, म्हणजे इंटरनेटवर काही नाहीये, तुमचा प्रॉपर एक असा शॉप आहे जिथे तुम्ही काय विकता. तर तुम्हाला जर का आजकाल जसं जग चाललंय 21वे शतक म्हणतात, तसं तुम्हाला जे ऑफलाईन जे होतं तुमचा बिझनेस ते तुम्हाला ऑनलाईन आणायचा असला तर तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी आहे. किंवा तुमचा ऑलरेडी ऑफलाईन होता पण तो आता ऑनलाईन आहे, पण तो ऑनलाईन मध्ये तुम्हाला अजून ट्रॅफिक पाहिजे. ट्रॅफिक म्हणजे तुमची जी लिंक आहे किंवा तुमची वेबसाईट आहे ऑनलाईन मध्ये, त्याच्यावर तुम्हाला जास्ती लोक यायला पाहिजेत, आणि तर हा बिझनेस तुमच्यासाठी आहे. आणि लास्टली या तिन्ही गोष्टी सोडून तुम्हाला फक्त एक गोष्ट पाहिजे, एक तर म्हणजे तुम्हाला एक असा बिझनेस पाहिजे जिथे तुम्ही पैसे कमवू शकाल, आणि तुम्हाला जे इन्व्हेस्टमेंट जे करायची असेल ती म्हणजे मिनिमम असेल, आणि असा बिझनेस आहे तो शेअर करायला पण तुम्हाला म्हणजे असं काही म्हणजे टेन्शन नाही, किंवा हे जे प्रोडक्ट्स आहेत ते सगळेच वापरतात, तर त्यामुळे तुम्ही असं इझिली लोकांना शेअर करू शकाल, असा काइंड ऑफ बिझनेस आहे. असा तुम्हाला बिझनेस पाहिजे असला तर हे प्रेझेंटेशन तुमच्यासाठी आहे. तर एवढं सगळं मी बोललो ऑनलाईन इन्कम एक्सेप्टन्स लेवल वाढलाय आणि हे, पण हे सगळ्या म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे गोष्टी आहेत. पण जसं तुम्ही ऑनलाईन वर जाता तसं म्हणजे निगेटिव्ह पॉइंट्स पण असतात, आणि आत्ताच्या स्लाइड मध्ये मी थोडे निगेटिव्ह पॉइंट्स पण बोलणार आहे. पहिलं म्हणजे तुम्ही ऑनलाईन मध्ये गेल्यावर 97% स्कॅम्स मी इथे लिहिले, पण 97 नाही, इनफॅक्ट याच्यापेक्षा पण जास्ती स्कॅम्स असतात. स्कॅम्स म्हणजे काय की तुमच्याकडनं पैसे घेतात आणि तुम्हाला प्रॉमिस करतात हे देणार ते देणार हे देणार, 1-2 महिने मस्त होतं, तिसऱ्या महिन्या चौथा महिना मग रिझन सांगतात की नाही हे लीगल नाही, यांनी प्रॉब्लेम दिला, यांनी हे झालं नाही, ते साईट हॅक झाली, आणि काय काय रिझन्स देतात, आणि मग ते बंद करतात, आणि तुमच्या पैशांना आपण बाय बाय आपण पैशांना बाय बाय बोलतो. तर हे मोठा प्रॉब्लेम होतो आहे इंटरनेटवर. दुसरा आहे की रिक्वायर सेलिंग, म्हणजे काय की तुम्हाला पैसे जर का पाहिजेत तर तुम्हाला काहीतरी विकायला पाहिजे. तुम्ही काही विकला नाहीत तर तुम्हाला तुमचं इन्कम येणार नाही, हा एक आहे. याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की जे प्रत्येकाकडे म्हणतात ना स्किल्स नसतात, विकण्याचे स्किल्स नसतात, तर हे स्किल्स नसल्यामुळे जे लोक ज्यांना असतात म्हणजे हे स्किल्स असतात तेच सक्सेसफुल होतात, आणि ज्यांना नसतात त्याच टीम मध्ये असतात, म्हणजे एकच टीम असते पण एक माणूस सक्सेसफुल होतो आणि दुसरा माणूस एकदम डिसअपॉइंट होतो. ओके, तर सेलिंग लागतं इंटरनेटवर. नंतर तिसरा प्रॉब्लेम आहे की तुम्ही जे परचेस करता त्याची ऍक्च्युली कधी कधी व्हॅल्यू नसते म्हणजे काय की हे तुम्ही टूल्स किंवा हे ऍप्लिकेशन परचेस करतात, त्यांची लोक काय करतात इंटरनेट मार्केटर्स की किंवा एंटरप्रेन्युअर्स किंवा बिझनेस ओनर्स की त्याची जी प्राइस आहे ना ती एकदम खूप वाढवून ठेवतात. म्हणजे जी गोष्ट $100 असेल ते $500 विकणार, असे करून ते आपल्याकडनं पैसे घेतात आणि आपण
आपण काहीतरी इंटरनेटवर काहीतरी नवं म्हणून आपण ते परचेस करतो, आपल्याला उपयोगी होईल आणि आपण त्यांना $500 वगैरे भरतो. तर आणि हे टूल्स असतात ते सबस्टँडर्ड असतात, म्हणजे तुम्हाला युट्यूबवर जाऊन पण कधी कधी हे फ्री मिळतात, पण तरी हे तुमच्याकडनं पैसे घेतात. नंतरचा पॉइंट आहे की ऍडिशनल टूल्स कॉस्ट मनी. म्हणजे काय करतात की पहिले ते थोडे फ्री, म्हणजे एका आठवड्याने पहिले 4 दिवस छोटे म्हणजे टूल्स देतात की टेम्पररी पिरियड साठी देतात, आणि मग सांगतात की तुम्हाला आता घ्यायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट 1 वर्षाचं घ्यायला पाहिजे, आणि 1 वर्षाची एकदम हेफ्टी म्हणजे खूप महागड्या प्राइस असते. आणि लोकांना सवय लागल्यामुळे ते लोक परचेस करतात. आणि म्हणून म्हणजे मला काय म्हणायचं की जेव्हा ते पहिल्यांदाच देतात तेव्हा ते असं म्हणजे असे टॅक्टिक्स असतात की पहिल्याच वेळेला ते पूर्ण देत नाही. पहिल्या वेळेला ते थोडं देणार, मग ते एकदम असं सांगणार, हो तुम्हाला पाहिजे तर आता तुम्ही करू आता तुम्हाला ऍक्सेस नाहीये, पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एवढे पैसे भरून तुम्ही पूर्ण वर्षाचा ऍक्सेस घेऊ शकता, आणि तिथून ते पैसे ऍक्च्युली आपल्याकडनं घेतात. आणि लास्टली आपले जे मार्केटर्स कम्पिटिंग अमॉंग देमसेल्फ नॉट वर्किंग टुगेदर. म्हणजे काय की आपले जे इंटरनेटवर जे कोण लोक काम करतात त्यांना म्हणजे दुसऱ्यांशी मतलब नसतो. म्हणजे दुसऱ्यांशी मतलब म्हणजे मी म्हणतोय की आपल्या टीम मध्ये जेव्हा लिंक देतात ना, तेव्हा वा छान हे छान आहे, ते छान आहे, हे जॉईन करा, ते जॉईन करा. एकदा लिंक घेतल्यावर नंतर ते त्यांना विसरून जातात. नंतर ते फक्त बघतात की मी कसा सक्सेसफुल होईल. म्हणजे आपल्याकडे असं म्हणजे इंटरनेटवर साधारण आहे की जॉईंटली असं ऍज अ टीम काम करत नाही. असं खूप ठिकाणी अनुभवलंय की तर हे प्रॉब्लेम्स इम्पॉर्टंट आहेत. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की ऑन पॅसिव्ह एक म्हणजे गुड बिझनेस का आहे, म्हणजे चांगला बिझनेस का आहे, याच्यासाठी 12 पॉइंट्स आहेत. तर प्रत्येक पॉइंट मध्ये आपण जाऊया आणि त्याच्यावर थोडेसे गोष्टी बोलूया. तर पहिलं आहे प्रोडक्ट अँड सर्व्हिस. कोणत्याही बिझनेसचं प्रोडक्ट आणि सर्व्हिस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर जसं मी आधी बोललो की आपण आता 21व्या शतकात आहोत, म्हणजे 2021 मध्ये जातोय नाही आहोत, सॉरी. आणि प्रोडक्ट अँड सर्व्हिस तुम्हाला माहितीये की आज डिजिटल एज आहे. तर आपले प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस आपले प्रोडक्ट्स कोणते आहेत, म्हणजे किंवा 2021 ऑनवर्ड्स साठी कोणते प्रोडक्ट्स चालतील. तर त्याचं उत्तर फक्त एकच आहे, आणि ते म्हणजे डिजिटल प्रोडक्ट्स. म्हणून प्रोडक्ट्स डिजिटल आपले म्हणजे ऑन पॅसिव्हचे प्रोडक्ट्स आहेत ते टोटली डिजिटल आहेत. तर म्हणून एक चांगल्या कंपनीची निशाणी आहे. दुसरं आहे लीडरशिप. लीडरशिप म्हणजे काय की लीडरशिप म्हणजे मी ऑनलाईन मध्ये काम केलंय म्हणून मी कंपॅरिझन करतोय बाकीच्या प्रोग्राम्सची आणि ऑन पॅसिव्हची. तर जनरली काय होतं की लीडरशिप मध्ये काय असतं की पहिलं म्हणजे तो एकच माणूस असतो जो सगळं हँडल करतो, म्हणजे मार्केटिंग हँडल करतो, नंतर तो त्या सपोर्ट पण तोच हँडल करतो, लीगल पण तोच हँडल करतो, बाकी सगळ्या गोष्टी एकच माणूस हँडल करतो. तर ते एक म्हणजे चांगल्या बिझनेसची निशाणी नाहीये. ओके. नंतर जो लीडर असतो त्यांनी खूप वेळेला काय होतं की तो नुसता जो रिजनल एका माणसाला जास्ती इम्पॉर्टन्स देतो. म्हणजे कधी कधी म्हणजे ओल्ड मॉडेल्स मध्ये मी पाहिलंय ऑनलाईन च्या याच्यामध्ये की एक माणूस असतो तो म्हणजे आपल्या जो रिजनल आहे म्हणजे जो खूप रिक्रूट करतो त्यालाच जास्त इम्पॉर्टन्स देतो, पण जो दुसरा माणूस असतो जो पण त्या बिझनेस मध्ये जॉईन व्हायला म्हणजे प्रयत्न करतोय त्याला तो इम्पॉर्टन्स देत नाही.
तर ती एक म्हणजे एक चांगल्या बिझनेसची निशाणी नाहीये. नाहीये सॉरी, हिंदी मिक्स होते. तर तर म्हणजे लीडरशिप ऑन पॅसिव्ह मध्ये मी डेफिनेटली तुम्हाला सांगेन की 2018 पासून मी ऑब्झर्व केले आपल्या सीईओना, आणि मी एवढं कॉन्फिडन्सनी सांगू शकेल की की आपले जे सीईओ आहेत ते सगळ्यात म्हणजे जो मोठा माणूस आहे त्याची पण काळजी घेतात, आणि सगळ्यात बॉटम वाला आहे त्याची पण काळजी घेतात. आणि हे सगळ्यात मोठं म्हणजे इम्पॉर्टंट आहे, कारण की सगळ्यात बॉटमची पण काळजी घेतात, जे आधीच्या बिझनेसमध्ये कधीच झालेलं नाही. नंतर लीडरनी कसं खूपशा आपण प्रोग्राम्स मध्ये पाहिलं असेल की मार्केटिंग मध्ये असे लीडर्स असतात, फ्लॅशी असतात. फ्लॅशी म्हणजे काय की असं स्विमिंग पूल मध्ये येतात आणि मग अशा 3-4 अशा बाईक्स असतात, हे असतात, एक फरारी असते, असं असं आपल्या याच्यामध्ये काही नाहीये, लीडरशिप मध्ये काही नाही. आपले लीडर जे आहे ते आहे, म्हणजे म्हणतात ना की डाऊन टू अर्थ, ते आहे. नंतर आपल्या ऑन पॅसिव्ह मध्ये अराउंड 32 लोक आहेत लीडरशिप काउन्सिल मध्ये. मी पण त्याच्यामधला एक पार्ट आहे, आणि ही 32 लोक ऑल ओव्हर द वर्ल्ड आहेत, आणि ही 32 लोक आपल्या सीईओ बरोबर हेल्प करतात की सपोर्ट आपले जे फाउंडर्स आहेत त्यांना कसा जास्तीत जास्ती सपोर्ट मिळेल. तर हे असं करून आपलं जे लीडरशिप आहे हे असं आहे, आणि ही एक चांगली म्हणजे चांगल्या बिझनेसची एक निशाणी आहे. म्हणून लीडरशिप भरपूर मोठा पार्ट प्ले करते. नंतर आहे पे स्ट्रक्चर. पैसा तर सगळ्यांना हवा असतो, मला हवा असतो. काही लोक बोलतात सर मी बिझनेस मध्ये पैशासाठी नाही आहे, पण ऍक्च्युली ते जरी तसं बोलत असले तरी डेफिनेटली पैसा तर सगळ्यांनाच लागतो. तर आपण बघूया की आधीच्या बिझनेस मध्ये कसा पैसा असायचा आणि ऑन पॅसिव्ह मध्ये कसा बिझनेस म्हणजे पैसा आहे. तर पे स्ट्रक्चर मध्ये काय असायचं, पहिलं म्हणजे तुम्ही आता MLM प्रोग्राम्स केले असतील जास्ती करून. मला वाटतं क्राऊड आपला MLM चाच येतो, म्हणून मी MLM चा रेफरन्स घेतोय. MLM मध्ये काय असतं की बायनरी असतं. बायनरी मध्ये तुम्हाला एक वीकली कॅप असते. वीकली कॅप म्हणजे एका आठवड्यात तुम्ही एवढेच कमवू शकाल. ऑन पॅसिव्ह मध्ये असा एक पण असा शब्द नाहीये. आपले सीईओ म्हणजे बिलीव्ह करतात की तुम्ही तुमची पोटेन्शियल अर्निंगची पोटेन्शियल अनलिमिटेड असायला पाहिजे, आणि जर का काही कारणाने तुमची ती पूर्ण लेवल इन्कम झाली तर पुढे तुम्हाला अजून स्केल अप म्हणजे करता येण्यासारखी म्हणजे आली पाहिजे. तर असं आहे लीडरशिप. सॉरी, पे स्ट्रक्चर. दुसरं आहे की पे स्ट्रक्चर मध्ये काय असतं, इम्पॉर्टंट असतं की तुम्ही एकदा काम केलं की तुम्हाला म्हणजे त्याचे बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला आयुष्यभर मिळायला पाहिजे. त्याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम नाही तर रेसिड्युअल इन्कम. तर आपला जो पे स्ट्रक्चर आहे तिथे तुम्हाला एकदाच काम करायला लागेल आणि नंतर तुम्हाला त्याचे बेनिफिट्स ऍक्च्युली मिळत राहील. तर हा मोठा पॉइंट आहे ऑन पॅसिव्ह मध्ये. दुसरं अजून एक आहे की आपले जे म्हणजे पे स्ट्रक्चर आहे त्यांनी ऍक्च्युली अजूनही त्यांनी डिस्क्लोज केलं नाहीये पे स्ट्रक्चर. ऑफकोर्स मी ते नंतर तुम्हाला सांगेनच स्लाइड्स मध्ये, पण म्हणजे थोडे डिटेल सांगेन. पण एक आहे की आपल्या पे स्ट्रक्चर मध्ये असं त्यांनी स्पेसिफिकली म्हटलंय वेबिनार्स मध्ये की तुम्हाला जर कमी सेल्स केले ना तरी तुमचं इन्कम जास्ती होईल, असं त्यांनी स्पेसिफिक असा आपला पे प्लॅन आहे. नाहीतर नॉर्मली काय होतं की तुम्हाला भरपूर सेल्स करायला लागतात आणि मग तुम्हाला थोडी इन्कम येतं. याच्यामध्ये काय केलंय त्यांनी की तुम्हाला लोक म्हणजे कमी लागतील, म्हणजे सेल्स कमी लागतील, पण तुम्हाला इन्कम आहे ती हाय असणार आहे.
तर हा मोठा पॉइंट आहे पे स्ट्रक्चर मध्ये. त्यामुळे एक चांगल्या बिझनेसची निशाणी आहे पे स्ट्रक्चर. पण नंतर येतं की कॉर्पोरेट स्ट्रक्चर. कॉर्पोरेट स्ट्रक्चर म्हणजे कंपनी फायनान्शियल आहे, म्हणजे फायनान्शियल फ्री आहे का, म्हणजे त्याचं म्हणजे त्यांना तर नॉर्मली काय होतं की बाकीच्या कंपनीज मध्ये जे पैसे घेतात कस्टमर्स कडून, मेंबर्स कडून, काही पण बोला त्यांना नाव, पण ते पैसे घेतात तेच पैसे ते कंपनी बिल्ड करायला वापरतात. आणि म्हणजे कंपनीचं म्हणजे लिगलचे काय काम असेल किंवा कंपनी सेटअपला किंवा वापरतात. आणि आणि ती एक म्हणजे प्रॉब्लेम असतो, कारण काय तुम्ही डायरेक्टली कंपनी सुरू नाही झाली आणि तुम्ही ऑलरेडी पैसे ते वापरतायत सेटअप साठी. आपल्या आपल्या कंपनीमध्ये किंवा कधी कधी कंपनी काय करते की बँक लोन घेते, बँक कडनं लोन घेते. आणि हे बँक लोन कधीच म्हणजे चांगली निशाणी नाहीये, कारण काय तुमची ती एक लायबिलिटी बनते. पण तुम्हाला एक चांगल्या बिझनेसची निशाणी असते की फायनान्शियल फ्री, म्हणजे ती कंपनी फायनान्शियल फ्री आहे का. तर त्याच्यासाठी मी प्राऊडली सांगतो की आपलं जे ऑन पॅसिव्ह आहे ते टोटली फायनान्शियली फ्री आहे. कारण काय त्याचं जे काय फायनान्सिंग आहे ते मिस्टर ॲश मुफारा जे आपले सीईओ आहेत आणि त्यांच्या फॅमिलीने केलेलं आहे. त्यामुळे बँक कडून लोन नाहीये किंवा आपण जे पैसे भरतोय ते पण वापरत नाहीये, तो टोटली फ्री आहे. तर हा एक मोठा पॉइंट आहे. ओके. आणि दुसरं म्हणजे कॉर्पोरेट स्ट्रक्चर मध्ये अजून एक येतं की आपली जी वेबसाईट आहे GoFounders.net आणि दुसरी आहे onpassive.com. तर GoFounders.net ही आपली जो डोमेन म्हणतात म्हणजे किंवा वेबसाईट म्हणतात, ही रेजिस्टर करायला लागते. तर ही आपण 5 वर्षासाठी रेजिस्टर केलेली आहे. आणि जी दुसरी आहे ती 10 वर्षासाठी onpassive.com 10 वर्षासाठी रेजिस्टर केलेली आहे. म्हणजे मी हे तुम्हाला डिटेल्स का सांगतोय, कारण काय 5 वर्ष आणि 10 वर्ष. आणि गो फाउंडर्स आपला जो डेटा आहे तो पहिल्यांदा गो फाउंडर्स वर येणार आणि मग तो ऑन पॅसिव्ह वर जाणार. म्हणून ते 5 वर्ष केलेले आहेत. म्हणजे 5 वर्ष का, तर म्हणजे 5 वर्ष म्हणजे लॉंग टर्म साठी रेजिस्टर केले. की मी कित्येक बिझनेस असे पाहतो ऑनलाईन की जे त्यांचं जे वेबसाईट असतं किंवा डोमेन म्हणतात, हे थोडं टेक्निकल आन्सर आहे, पण जे डोमेन असतं ते 1 वर्षासाठीच रेजिस्टर केलेलं असतं. म्हणजे काय की त्यांना म्हणजे 1 वर्षानंतर काय होईल ते बघू असं असतं. किंवा त्यांचे म्हणजे पुढे प्लॅनिंग काहीच नसतं, म्हणजे 1 वर्षासाठीच असतं. आणि ते म्हणजे त्याचं इंडिकेशन इनडायरेक्टली असतं की भाई की म्हणजे आम्ही इथे म्हणजे सिरियस नाही आहोत. पण इथे जेव्हा तुमचं डोमेन 5 वर्षासाठी रेजिस्टर केलेलं आहे GoFounders.net आणि onpassive.com हे 10 वर्षासाठी, ते इंडिकेट काय करतं की कंपनी रिअली सिरियस आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे की सपोर्ट पण भरपूर इम्पॉर्टंट प्ले करतो एक बिझनेस कशी आहे त्याच्यामध्ये. सो सपोर्ट मध्ये काय असायला पाहिजे. नॉर्मली एक नॉर्मल कंपनीमध्ये जनरली काय पाहतो आपण की एक FAQ चा पेज असतो आणि त्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन्स असतात, राईट. आणि त्याच्यामध्ये एकच म्हणजे पेज असतं आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन्स असतात, बाकी काही नसतं, बस तेवढंच असतं सपोर्ट. दुसरं कधी कधी काय असतं की सॅटर्डे संडेला सपोर्टच नसतो. तर म्हणजे ते असतो की हा तुम्ही कॉल करा मंडे टू फ्रायडे हे टाइम टू हे टाइमच. तर मी प्राऊडली सांगतो की आपला सपोर्ट आहे. आत्ता तिकीटिंग सिस्टम आहे आपलं आणि तिकीटचे आन्सर्स डेफिनेटली येतात. आपलं सपोर्ट जसं जसं आपण GoFounders टू ऑन पॅसिव्ह जाणार तसं आपल्याकडे ईमेल सपोर्ट असणार, आपल्याकडे फोन सपोर्ट असणार, आपल्याकडे चॅट सपोर्ट असणार. आणि मुख्य म्हणजे इथे
सपोर्ट मध्ये रिअल माणसं असायला पाहिजे. म्हणजे रिअल म्हणजे जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हा समोरच्या माणूस ऍक्च्युली कोण रिअल माणूस आहे, म्हणजे किंवा आपलं म्हणजे बॅक ऑफिस हैदराबाद मध्ये असेल तर मी एक्सपेक्ट करतो की आपलं सपोर्ट पण हैदराबाद मध्ये असेल, तर हैदराबादची लोक आपला कॉल घेऊन उत्तर देणार, आपलं सपोर्ट करणार. ही भरपूर मोठी गोष्ट आहे की आजकाल, कारण काय आजकालच्या याच्यामध्ये लोक नुसते वन लाईन नाही, वन पेज सपोर्ट खूप चालतो. पण हा सपोर्ट आपला खूप चांगला असेल आणि पर्सनलाइज सपोर्ट असेल, म्हणजे म्हणून एक चांगली निशाणी आहे. दुसरं आहे टेक्नॉलॉजी अँड ऑटोमेशन. आता आपण इंडियन्स आहोत, ओके. एक आपण जर का टेक्नॉलॉजी म्हटल्यावर जेव्हा जग बघतं तेव्हा सगळ्यांचं लक्ष इंडियाकडे जातं. का जातं इंडियाकडे? कारण की इंडिया इज नोन फॉर, म्हणजे आपण आहोत प्रसिद्ध आपल्या सपोर्टसाठी. तर आपलं जे बॅक ऑफिस आहे ते आता हैदराबाद मध्ये आहे. आपलं ऍक्च्युली बँगलोर मध्ये पण होतं, बँगलोर मध्ये इनिशियली होतं, नंतर हैदराबाद मध्ये अजून एक लोकेशन मध्ये होतं, आणि एक आपलं मेन ऑफिस आहे ऑन पॅसिव्हचं 9 वर्षाच्या लीजवर. पण आता बँगलोरची जी लोक आहेत त्यांना म्हणजे ते मूव्ह होत आहेत हैदराबादवर. आणि हैदराबाद मी तुम्हाला सांगतो की कोणी तुम्हाला माहिती नसेल तर हैदराबाद जे आहे आपलं आयटीचं म्हणजे अपकमिंग, म्हणजे एक म्हणजे अपकमिंग आयटी हब म्हणतात ना, म्हणजे जिथे टेक्नॉलॉजीचे कंपनीज खूप येत आहेत आणि पुढे पण येतील, असं हैदराबाद सिटी आहे. आणि आपण म्हणजे प्राऊड आहोत की ऑन पॅसिव्हचं ऑलरेडी ऑफिस आहे, 5 फ्लोअरचं ऑफिस आहे, अराउंड 1000 लोक ऑलरेडी म्हणजे येतील तिथे. आणि अजून रिक्वायर झाली तर अजून त्यांनी सांगितले, ओनरनी सांगितले की हैदराबाद मध्ये बाय जून 2021 मध्ये चालू आहेत की म्हणजे बिल्डिंगचं काम चालू आहे, तर ते पण अजून एक ऑफिस येऊ शकेल हैदराबाद मध्ये. त्यामुळे ऑलरेडी ते टेक्नॉलॉजी वाईज आपण भरपूर चांगल्या पोझिशन मध्ये आहोत. आपले जे पण प्रोडक्ट्स आहेत ते प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी आहे. प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी म्हणजे काय की आपण कोणाचं कॉपी पेस्ट करून मसाला टाकत नाही होत. आपण आपले प्रोडक्ट्स आपणच बनवतोय, आणि ही फार मोठी गोष्ट आहे आजच्या जगात. नंतर ऑटोमेशन म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं की एआय भरपूर इम्पॉर्टंट, लाईक आजकाल ट्रेंड आहे एआयचा. तर आपली जी कंपनी आहे ती इंटरनेट टेक्नॉलॉजी वाली कंपनी आहे, आणि विथ एआय, म्हणजे आपण स्पेशलाइज्ड आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये. आणि आपले जसं मी बोललो टेक्नॉलॉजी आपली वन ऑफ द बेस्ट आहे, त्यामुळे आपलं जे कॉम्बिनेशन आहे ते बेस्ट आहे. आणि ते एक म्हणजे एक चांगल्या बिझनेसची निशाणी आहे. नंतर ग्लोबल मध्ये लाईक ग्लोबल आपला ऑलरेडी ग्लोबल अराउंड 200+ कंट्रीज मध्ये आहे. मी तुम्हाला एवढं नक्की सांगू शकतो, मी म्हणजे जेवढं एक्सपिरियन्स केलंय ऑनलाईन मध्ये, की खूप कंपनी स्टार्ट करतात 10 कंट्रीज, 20 कंट्रीज वगैरे, आणि पूर्ण त्यांच्या लाईफ टाइम मध्ये ते 10 कंट्रीज अजून वाढवतात, 20 कंट्रीज वाढवतात. पण जेव्हा आपण एकदा आपलं रीच जर का 200 कंट्रीज मध्ये आहे, तर ऍक्च्युली तुम्ही समजू शकाल की आपलं म्हणजे किती आपण ग्लोबल आहोत. म्हणजे मी लिडरशिप काउन्सिल मध्ये आहे, म्हणून मला कधी कधी कम्युनिटी मध्ये टाकायला लागतं पोस्ट. तर त्या कम्युनिटी मध्ये मला एकदा मी टाकलं की हंगरीहून रिप्लाय येतं, रशियामधून रिप्लाय येतं, कोणत्या कोणत्या देशांमधून अशा रिप्लाय येतात जे ऍक्च्युली मी ऐकले पण नाहीयेत, म्हणजे पहिल्यांदा ऐकलेत. आणि म्हणजे लोक म्हणजे एवढं ग्लोबल आहे, आणि मला त्याचा म्हणजे फार अभिमान वाटतो की एवढं ग्लोबल आहे. आणि म्हणून एक म्हणजे ऑलरेडी एक मोठा बिझनेस झालेला आहे.
नंतर आहे लिगॅलिटी भरपूर भरपूर इम्पॉर्टंट आहे. आणि इंडियामध्ये असाल तर इंडियामध्ये लीगल हा मोठा शब्द आहे. ऑलरेडी कंपनीचा म्हणजे पॅन आणि जीएसटी नंबर वगैरे होता, पण आपली आधी कंपनी पार्टनरशिप होती आणि आता आपण म्हणजे एम करतोय की आपण एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्हावी. मला एवढंच सांगायचं, माझं एवढं आयटीचं बॅकग्राऊंड नाहीये, पण आयटीचं म्हणजे इन्कम टॅक्स रिलेटेड किंवा लिगल रिलेटेड. पण मी एवढं सांगू शकतो, जेव्हा पार्टनरशिप पासून जेव्हा तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड होतात तेव्हा तुमचं लिगल स्टेटस आहे ते खूप वाढतं. कारण काय तुम्ही तुमची जेव्हा कंपनी असते ती आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या म्हणजे त्यांच्या MCA म्हणतात, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, त्याच्यामध्ये तुमचं कंपनीचं नाव येतं, डायरेक्टर्स असतात सगळ्या, म्हणजे तुम्हाला मग त्या गव्हर्नमेंटचे गाईडलाईन्स फॉलो करायला लागतात. आणि म्हणून मी म्हणतो की आपली कंपनी भरपूर 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 लिगल आहे. आणि इनफॅक्ट जे ऑलरेडी फाउंडर्स आहेत आणि त्यांना माहितीच असेल की आपले जे ओनर आहेत ते म्हणजे लिगॅलिटीवर खूप 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 म्हणजे इम्पॉर्टन्स देतात. तर म्हणजे त्यांना असं त्यांचं म्हणणं आहे की, सिंपल म्हणणं आहे की आपण कंपनी स्टार्ट केली आणि मग थोड्या महिन्यांनी अशी ती म्हणजे जसे बाकी कंपनीज बंद होतात तसं त्यांना व्हायला नको. आपण भलेही थोडे दिवस वेळ लागला तरी चालेल, पण आपल्या लिगल फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झाल्या पाहिजेत. आणि त्या लिगल फॉर्मॅलिटीज झाल्यानंतरच आम्ही लॉन्च होऊ. आणि ही मोठी गोष्ट आहे. कारण काय बाकीच्या म्हणजे हे ऑनलाईन कंपनीज एवढा बाकीच्या विचार नाही करत. ते आपला फक्त बघतात की अरे मी कसं लवकर लॉन्च करेन, की मला कसे लवकर पैसे येतील, हे ओनरची मी थिंकिंग सांगतोय. पण याच्यामध्ये असं म्हणतात की आपलं कसंही कंपनी सगळ्यात सेफ राहील, सिक्युअर राहील, फाउंडर्स कसे सुरक्षित राहतील, हे सगळं बघितलं जातं. म्हणून लिगल व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह. नंतर आहे की सॉल्व्ह ए रिअल इश्यू. म्हणजे काय की एक कोणती पण कंपनी स्टार्ट करायला काहीतरी एक ध्येय असतं, म्हणजे गोल असतो. तर याच्यामध्ये काय आहे की एक एक ध्येय किंवा म्हणजे एक प्रॉब्लेम, काहीतरी प्रॉब्लेम असतो आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी नॉर्मली एक कंपनी किंवा एक स्टार्टअप म्हणजे स्टार्ट करतात लोक. तर आपण पहिल्या बघूया की रिअल इश्यू काय आहे, की MLM मध्ये व्हायचं काय की खूपशा कंपनीज होत्या, त्या काय करायच्या की त्याच्यामध्ये जेव्हा लोक यायची तेव्हा फॅन्टॅस्टिक सगळं चालायचं, पण जेव्हा लोक थांबायची, म्हणजे लोक त्या बिझनेसमध्ये यायची थांबायची, तेव्हा त्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स असायचे. पण ऑन पॅसिव्ह मध्ये डिफरंट काय आहे की तुम्हाला पहिलं म्हणजे इथे आम्ही बोलतो की आमचा लोगो आहे की वी आर इन इट टू विन इट. म्हणजे काय, तुम्ही फक्त एंट्री घ्या, तुम्हाला नेसेसरी नाहीये, तुम्हाला रिक्रूट करता येत नाही, ठीक आहे, पण तुम्ही एंट्री घ्या आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू तुम्हाला लोक म्हणजे अलॉट केले जातील. म्हणजे मुख्य मला सांगायचं काय की इन शॉर्ट ही एक युनिव्हर्सिटी आहे जिथे सगळे ऍडमिशन घेतात आणि तुम्हाला फक्त ऍडमिशन घ्यायचे आणि तुम्ही सक्सेसफुल व्हाल. पण जेव्हा तुम्ही ऍडमिशन घ्याल तेव्हा कोणी म्हणजे एका 90% पास होईल, कोणी 35% पास होईल, कोणी 50% पास होईल. कारण काय ते जास्ती एफर्ट टाकील, कोण नुसतंच एंट्री घेईल. पण म्हणजे ते लेवल सगळ्यांचे चेंज होत जातील. पण मुख्य काय आहे की कोणी फेल होणार नाही. आणि हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे की कोणी फेल होणार नाही. नेक्स्ट पॉइंट आहे की कस्टमर एक्सपिरियन्स साठी मी ऍपलचं एक्झाम्पल घेईन. ऍपल जेव्हा कंपनी लॉन्च झाली तेव्हा त्यांनी आयपॉडनी स्टार्ट केलं. आयपॉडनी स्टार्ट केल्यानंतर त्यांनी बाकीचे म्हणजे त्यांनी प्रोडक्ट्स लोकांना सांगितले की हे प्रोडक्ट्स आहेत
सॉरी हे आमचं प्रोडक्ट आहे, तुम्ही वापरा. मग त्यांनी वापरलं आणि मग त्यांचा फीडबॅक घेतला की अरे याच्यामध्ये हे झालं तर, अरे याच्यामध्ये हे झालं तर, आणि असे करून ते ऍपलचे प्रोडक्ट्स इम्प्रूव्ह करत करत आता तुम्ही बघाल की कसे कसे नवीन इनोव्हेशन येत आहेत. ऍपल आयपॉड पासून, ऍपल फोन पासून, ऍपल कम्प्युटर पासून, ऍपल वॉच पर्यंत सगळ्या गोष्टी येत राहत आहेत ऍपल मध्ये. तर आपलं जे ऑन पॅसिव्ह आहे, ऑन पॅसिव्हचं मॉडेल आहे, ते पण ऍपल सारखंच असणार आहे. आपण कस्टमर एक्सपिरियन्स वर फोकस भरपूर, म्हणजे आपण म्हणजे आपले सीईओ व्हॅल्यू वर फोकस देतात. मी परत तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये बाकीच्या बिझनेस आणि ऑन पॅसिव्ह मध्ये डेफिनेटली एक मला मोठा डिफरन्स जाणवला. जे मी वेबिनार्स अटेंड केलेत, लिडरशिप कौन्सिलच्या मीटिंग्स अटेंड केल्यात, त्याच्यामध्ये तुम्हाला ओनर नेहमी 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 म्हणतील की व्हॅल्यू 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 वर फोकस केलेला आहे. पण बाकीच्या बिझनेस मध्ये काय करतात, अरे मला मी माझं रिटर्न किती येणार, ओके माझं एवढं रिटर्न आलं तर मग नंतर मग ते विचार करतात मला मग या पैशामध्ये मला कोणतं प्रोडक्ट बसवता येईल. लक्षात घ्या, मला कोणतं प्रोडक्ट बसवता येईल हे थिंकिंग असतं. पण याच्यामध्ये काय आहे की ऑन पॅसिव्ह मध्ये आहे की मी लोकांना कसं व्हॅल्यू देऊ शकेन. जेव्हा कस्टमर सॅटिस्फॅक्शन वर जास्ती ध्यान दिलेलं आहे, आणि जेव्हा कस्टमर सॅटिस्फॅक्शन असतं तेव्हा कस्टमर लॉयल्टी असतं. कस्टमर लॉयल्टी असलं की आपोआप कस्टमर्स येतात, आपोआप बिझनेस चालतो. त्याला रॉकेट सायन्स लागत नाही. तर त्यांचं म्हणून हे बिझनेस चांगला आहे. ओके. नंतर फन म्हणजे तुम्हाला कोणताही बिझनेस केला तरी म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी एक्झाम्पल देतो की आमचे वेबिनार्स असतात मंडे टू फ्रायडे. एक मंडेला म्हणजे 3 दिवस आम्ही हिंदी ठरवले, 1 दिवस आम्ही मराठी ठरवले, 1 दिवस ठरवले इंग्लिश. तर लाईक आता झाले अराउंड किती झाले, 6 महिने झाले मी आणि माझी टीम आमचे नेहमी येतात या वेबिनार्सवर. तर तुम्हाला कधी कधी काय होतं की आपण जेव्हा जॉबला जातो तेव्हा बोलतो अरे यार और एक दिन म्हणजे म्हणतात ना मोनोटोनस म्हणतात ना, अरे म्हणजे आज पण तेच ते पण तेच. पण म्हणजे जर का तसं काय होत असलं ना, तर म्हणजे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की तुम्हाला ते काम करण्यामध्ये मजा येत नाही. पण मी वेबिनार मध्ये तुम्ही फॉर एक्झाम्पल बघता की आता आज मुकुंद सरांना ऍक्च्युली घेता नाही आलं वेबिनार, तर मी त्यांच्या बदली घेतोय. तर म्हणजे आणि तेवढ्याच मी म्हणजे एनर्जी मध्ये आहे. म्हणजे मला काय सांगायचं की लोकांना आम्हाला म्हणजे एक एनर्जी आहे एव्हरी डे घ्यायला. म्हणजे असं ऑन पॅसिव्हचं म्हणजे फन येतो भरपूर करायला. तेच मला सांगेल की तुम्हाला एक मजा आली पाहिजे काम करायला, म्हणजे तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे काम करायला. जेव्हा जर का तुम्ही एन्जॉय केलं नाही ना, तर तर ते म्हणजे इंडिकेशन आहे की ते बिझनेस लाईक अदर बिझनेस आहे, बोरिंग आहे, काय आहे. पण जेव्हा तुम्ही एन्जॉय करता ना तेव्हा मजा येते, खरंच मजा येते. आणि ऑन पॅसिव्ह मध्ये खूप मजा येते काम करायला. नंतर आहे की पीपल इन बिझनेस म्हणजे काय की कोणत्याही बिझनेस सक्सेसफुल होण्यासाठी 2 गोष्टी रिस्पॉन्सिबल आहेत. नंबर 1 म्हणजे ऍक्च्युली त्याच्यामधली लोक, आणि ऍक्च्युअल जी कंपनी काम करते. तर डेफिनेटली कंपनी तर काम करणार, पण त्याच्यामधली जी लोक आहेत ते पण म्हणजे भरपूर इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. त्यामुळे ती जर का हॅपी असतील, म्हणजे एम्प्लॉईज असो किंवा फाउंडर्स असो किंवा सगळे म्हणजे हॅपी असले, तर ती बिझनेस म्हणजे कोणताही कंपनी असो तो सक्सेसफुल आहे. तर मी प्राऊडली सांगतो की आपण पार्टनर्स इन बिझनेस आहोत. पार्टनर्स इन बिझनेस म्हणजे काय की जी काय कंपनी रेव्हेन्यू जनरेट करेल त्याच्यामधलं जे रेव्हेन्यू आहे त्याच्यामधलं डेफिनेटली थोडंसं रेव्हेन्यू कंपनीच्या रनिंगला वगैरे ठेवणार, पण जे बाकीचं आहे ते सगळं डिस्ट्रीब्यूट होणार आपल्यामध्ये. आणि हे बिझनेस मॉडेल
टोटली युनिक आहे, जे आपल्याला म्हणजे बाकी मोठ्या मोठ्या कंपनीज मध्ये दिसत नाही. आपल्याला त्याच्यामध्ये काय होतं की जे काय रेव्हेन्यू होतं ते सिलेक्टेड लोकांसाठीच म्हणजे कंपनीच्या लोकांसाठीच ठेवतात आणि बाकी कोणाला मिळत नाही. पण याच्यामध्ये पीपल इन बिझनेस म्हणजे आहेत, म्हणजे लोक पीपल ओरिएंटेड बिझनेस म्हणतात ना, तसं आहे. तर हे जर का तुम्हाला 12 पॉइंट्स ऍक्च्युली कळले असले तर डेफिनेटली मला शुअर आहे 90% 90 काय म्हणतो मी 99% 99.99% शुअर आहे की जे कोण नवीन लोक आहेत आज पहिल्यांदा जे वेबिनार बघत असतील त्यांना डेफिनेटली मला माहिती आहे की तुमचा कॉन्फिडन्स अजून वाढला असेल आणि तुम्हाला जॉईन करायची इच्छा झाली असेल तर डेफिनेटली तुमच्या अपलाईनला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडनं लिंक घ्या. तर आता हे तर झालं मी डिटेल मध्ये सांगितलं, पण मला खूप लोक विचारतात की नीरज जरा शॉर्ट मध्ये सांग ना. तर शॉर्ट मध्ये आमचा बिझनेस डिस्क्राईब करायचा तर कॅटमो म्हणतात. तर कॅटमो मध्ये आपण म्हणजे प्रत्येक जो लेटर आहे ते बघूया. तर सी कशासाठी आहे? कम्प्लीट डिजिटल सोल्युशन. म्हणजे काय की आपलं डीमार्ट कसं असतं, एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू मिळतात, तसंच आपलं कम्प्लीट डिजिटल सोल्युशन आहे. म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला सगळे डिजिटल प्रोडक्ट्स मिळणार. आता कम्प्लीट डिजिटल सोल्युशन म्हणजे खूप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण काय आतापर्यंत मी जे काय काम केले त्याच्यावरनं मी एक्सपिरियन्सनी सांगू शकतो की तुम्हाला आधी काय करायला लागायचं की तुम्हाला एक गोष्ट डिजिटल मधली काय पाहिजे तर या ठिकाणी जायला लागायचं, नंतर दुसऱ्या ठिकाणी जायला लागायचं. आता काय आहे की आता एकाच ठिकाणी सगळं मिळणार. आणि हे म्हणजे मार्केटला ऑलरेडी म्हणजे अशा गोष्टी पाहिजे होत्या की लोक बघतच होते की आम्हाला एका ठिकाणी काहीतरी पाहिजे आणि आपण तसं लॉन्च करतोय. त्यामुळे ऑलरेडी म्हणजे तुम्ही मला तुम्हाला इनडायरेक्टली सांगायचंय की ऑलरेडी जो बिझनेस हा आपल्याला इन डिमांड आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणजे म्हणतात ना की इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की तुम्हाला म्हणजे हंट करायला नाही लागत, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन लोक शोधायला नाही लागत, लोक तुम्हाला अप्रोच करतील की मला पाहिजे. म्हणजे मला तेच सांगायचं की तो हा बिझनेस डिमांड मध्ये आहे. दुसरा आहे की ऑटोमेटेड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तो ए आहे, सी नंतरचा जो ए आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी आहे. त्याचा अर्थ काय की आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतो. टी आहे ते टार्गेटेड ट्रॅफिक मध्ये आहे. टार्गेटेड ट्रॅफिक म्हणजे काय की दोन प्रकारचे ट्रॅफिक असतात. बाय द वे, ट्रॅफिक म्हणजे आपला रस्त्यावरचा ट्रॅफिक नाही, आपण इथे ऑनलाईनच्या गोष्टी करतोय म्हणून जे आपला जो वेबसाईट आहे त्याच्यावर जी लोक येतात त्याला ट्रॅफिक म्हणतात. तर हे ट्रॅफिक आता दोन प्रकारचे असतं, टार्गेटेड ट्रॅफिक आणि नुसतं ट्रॅफिक. नुसता ट्रॅफिक म्हणजे तुमची वेबसाईट आहे आणि तुमच्या वेबसाईटवर कोणी म्हणजे वेबसाईटवर जस्ट कोणी म्हणजे आलं लोक तर तो जस्ट ट्रॅफिक झाला. पण जर का तुमचं आता फॉर एक्झाम्पल केकचं दुकान आहे आणि कोणाला म्हणजे केक म्हणजे बर्थडे आहे कोणाचा तरी आणि ते बर्थडे साठी स्पेसिफिकली तुम्हाला एक म्हणजे केकच पाहिजे, त्यांना ऑनलाईन केक मागवायचा आहे आणि जवळच्या एरियामधून. आणि म्हणून तो माणूस जर का तुमच्या वेबसाईटवर आला तर चान्सेस आहे की तो कन्वर्ट म्हणजे होईल आणि तो तुमच्या दुकानातून केक परचेस करेल. तसंच हे टार्गेटेड ट्रॅफिक आपलं पण टार्गेटेड ट्रॅफिक हे इथे लोकांना म्हणजे एक असं ईमेल जातं किंवा फोन कॉल झालाय किंवा त्यांच्या सोशल मीडियावर इन्फॉर्मेशन गेलेली आहे की आम्ही एक बिझनेस लॉन्च करतोय आणि म्हणजे प्राइस एवढी असेल तर तुम्हाला इंटरेस्ट आहे का. ज्या लोकांनी हो बोललेत त्यांचं एक अशी लिस्ट तयार आहे.
तर जेव्हा आपलं हे लॉन्च होईल ऑन पॅसिव्ह, तेव्हा त्या लोकांना आपला ऑन पॅसिव्हचा बिझनेसची लिंक जाईल आणि डेफिनेटली ही जी लोक आहेत त्यांनी ऑलरेडी हो बनलेली आहेत ऑनलाईन बिझनेससाठी, त्यामुळे याचे कन्व्हर्जन जास्ती होतील आणि याला टार्गेटेड ट्रॅफिक म्हणतात. कारण काय त्यांनी ऑलरेडी म्हणजे सांगितलंय की आम्हाला रिक्वायरमेंट आहे काहीतरी. आणि लास्ट MO, शेवटचे 2 लेटर्स आहे. MO म्हणजे मनी फॉर एव्हरीवन. हे सगळं केल्यानंतर सगळ्यांना पैसे येणार, हा मोठा पॉइंट आहे. हे शॉर्ट मध्ये सांगायचं होतं कॅटमोचं. तर आपण आता कंपनीमध्ये कंपनीचे डिटेल्स हे करूया की IT कंपनी आहे, AI यूज करते. हे नंतर अराउंड 4,35,200 आत्ता आहे. ऍक्च्युली मी लास्ट मिनिट मला हे चेंज करता आले नाही नंबर्स, म्हणून हे म्हणजे लास्ट मी प्रेझेंटेशन केलेलं त्याचे नंबर्स आहेत. पण लेटेस्ट नंबर होता 4,35,200. मेन ऑफिस फ्लोरिडा ऑर्लँडो, बॅक ऑफिस बँगलोर आता नाहीये, आता हैदराबाद आहे. लीगल कंपनी, ग्लोबल प्रेझेन्स आणि फायनान्शियली फ्री आहोत आपण. मी याच्या मध्ये बोललेलो युनिकॉर्न कंपनीमध्ये आपल्याला एक चान्स मिळतोय. तर युनिकॉर्न कंपनी म्हणजे काय आहे, ज्याचं टर्नओव्हर म्हणजे काय, ज्याचे सेल्स $1 बिलियन होणार 10 वर्षात, त्याला युनिकॉर्न कंपनी बोललं जातं. ओके. तर आता युनिकॉर्न कंपनी म्हणजे जस्ट तुम्हाला आयडिया देण्यासाठी मी हे कंपनीचे नावं सांगतो. इंटेल, ड्रॉपबॉक्स, नेटफ्लिक्स, IBM, ऍपल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, गुगल या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत. त्या आपण म्हणजे त्या रेंजमध्ये आपण जातोय, म्हणजे त्या लिस्टमध्ये आपण जातोय. आणि या प्रत्येकाला म्हणजे खूप वर्ष लागली युनिकॉर्न कंपनी बनायला. पण आपलं कारण काय ऑलरेडी 4,35,200 आहेत, प्लस अजून लोक, आणि अजून आपण प्री लॉन्च मध्ये आहे आणि लोकांना म्हणजे भरपूर डिमांड आहे. तर असं एक्सपेक्टेशन आहे की पहिल्या वर्षातच आपण एक युनिकॉर्न कंपनी होऊ. आणि हे मोठं अचिव्हमेंट आहे. कारण काय जगामधल्या ज्या पण कंपनीज आहेत त्याच्यामधले फक्त 1.28% साधारण युनिकॉर्न कंपनीज बनतात. आणि आज तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळते, हे म्हणजे तुम्हाला देवाकडनं एक ऍक्च्युली मोठं गिफ्टच म्हणीन मी, की एक अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळते. सुपर युनिकॉर्न पण असतं. सुपर युनिकॉर्न मध्ये काय असतं की 100 बिलियन 10 वर्षात झाले तर त्याला सुपर युनिकॉर्न म्हणतात. तर डेफिनेटली आपण जर का युनिकॉर्न कंपनी झालो तर डेफिनेटली पुढे आपण 2-4 वर्षात आपण एक सुपर चान्सेस आहे की आपण लवकरात लवकर सुपर युनिकॉर्न पण बनू. तर हे एक्सपेक्टेशन आहे ऑन पॅसिव्ह कडनं. तर आता आपण येऊया की हे म्हणजे ओनर कोण आहे. तर हा त्यांचा फोटो आहे, ॲश मुफारे, CEO अँड फाउंडर. तर त्यांचा अराउंड 20 वर्ष एक्सपिरियन्स आहे, 20 वर्ष ऑनलाईन मध्ये एक्सपिरियन्स आहे. आता मला म्हणजे सिंपल गोष्ट आहे की ज्या माणसाला 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ऑनलाईन मध्ये, त्याला डेफिनेटली माहिती आहे की ट्रॅफिक कुठे असतो, कुठून घ्यायचा, कोणाला कॉन्टॅक्ट करायचं, मी माझ्या ईमेल मध्ये काय टाईप केलं की लोक येतील, कसा ट्रॅफिक कन्वर्ट करायचा, हे सगळ्या गोष्टी त्यांना ऑलरेडी माहिती आहेत. त्यांना ब्लूप्रिंट ऑलरेडी आहे. प्लस त्यांनी ऑलरेडी हार्वर्ड युनिव्हर्सिटी मध्ये ऑलरेडी त्यांनी लाईक ऑनलाईन बिझनेस क्रिएशनचा त्यांनी कोर्स केलेला आहे, अटेंड केलेला आहे. आतापर्यंत ऑनलाईन बिझनेस मध्ये जेवढे पण मी म्हणजे पार्टिसिपेट केलं त्याच्यामध्ये मी तरी कोणाला बिझनेस ओनरला पाहिलं नाही ज्यांनी हार्वर्ड सारख्या युनिव्हर्सिटी मधून ऍक्च्युली त्यांनी स्टडी केलेलं. तर डेफिनेटली हे म्हणजे जे आपले CEO आहेत ते सिरियस आहेत. ते एक फॅमिली मॅन आहेत, दोन मुलं आहेत आणि जे फाउंडर्स आहेत त्यांच्या मुलाचं
प्रेझेंटेशन किंवा कधी ते वेबिनारवर तुम्ही पाहिलं असेल ओमारला, तर डेफिनेटली त्यांचे म्हणजे ॲश मुफाराचे गुण आहेत ते त्यांच्या मुलामध्ये पण आहेत. इनफॅक्ट आम्ही जेव्हा हैदराबादला गेलो तेव्हा त्यांनी ॲश त्यांच्या मुलासाठी स्पेशल एक रूम क्रिएट केलेली आहे त्यांच्या समोर. तर म्हणजे त्यांनी ऑलरेडी लिगसी म्हणजे म्हणतात ना की लिगसी ऑलरेडी तयार करून ठेवलेली आहे फॅमिली. म्हणजे जेव्हा आणि साधी गोष्ट आहे की जेव्हा फॅमिली इन्व्हॉल्ड असते कोणत्या बिझनेसमध्ये डेफिनेटली तुम्ही सिरियस असता त्या बिझनेसमध्ये. आणि एक मी आधी पण बोललो की डाऊन टू अर्थ आहेत. डाऊन टू अर्थ म्हणजे म्हणजे असं म्हणजे जसं आपलं लाईफ होतं म्हणजे आपलं माझ्यासारखं जे लाईफ होतं ऑनलाईन बिझनेसमध्ये थोडं सक्सेस थोडं फेल्युअर पण फेल्युअर्स जास्ती, तसंच त्यांचं पण गेलं आणि शेवटी त्यांनी ठरवलं की इथे बाकीच्या बिझनेसमध्ये काय पॉइंट नाही मी इन्व्हेस्ट करण्यामध्ये, त्यापेक्षा मी स्वतःचं बनवतो आणि मी सगळ्यात चांगला बिझनेस बनवेल, सगळ्या एथिक्स वगैरे बरोबर असतील आणि त्यामुळे ऑन पॅसिव्ह जन्मला. ओके, तो हे आहेत. त्यांनी ऑलरेडी मॉडेल्स ग्रेट मॉडेल्स लाईक वॉलमार्ट गुगल हे मोठ्या मोठ्या कंपनीज पण स्टडी केल्या आहेत. तर मला सांगायचं एवढंच आहे की आत्ता पण त्यांच्या डोक्यामध्ये पूर्ण ब्लू प्रिंट आहे की आत्ता फेज 1 मध्ये काय करायचं, फेज 2 मध्ये काय करायचं. त्यामुळे लाईक ऑन पॅसिव्ह मी म्हणेन की एक सेफ हँड्स मध्ये आहे. आपण म्हणतो ना सुरक्षित आहोत भरपूर आपण फाउंडर्स. तर प्रत्येकाचं हे स्टेटमेंट आहे की ॲशनी ऑन पॅसिव्ह का चालू केलं. कारण काय त्यांना काय वाटतं की सगळ्यांना मी इंग्लिशमध्ये वाचतो आणि मग मी तुम्हाला सांगतो मराठीत की विथ ऑन पॅसिव्ह एव्हरीवन नो मॅटर व्हॉट युअर लेवल ऑफ एक्सपिरियन्स विल सक्सीड. याच्यामध्ये मी जसं बोललो की आपलं लोगो आहे की वी आर इन इट टू विथ इट. तर तसंच ऑन पॅसिव्ह म्हणजे त्यांचं हेच म्हणणं आहे की तुमचा एक्सपिरियन्स मॅटर करत नाही. तुम्ही नवशिक्या आहात नाही मॅटर करत, तुम्ही चांगल्या घराण्यातून आहात फंटॅस्टिक, तुम्ही गरीब आहात पण तुम्हाला इंटरेस्ट आहे ते मॅटर करत नाही. तुम्ही मेन काय मॅटर करतं की प्रत्येकाला सेम अपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे. आणि हे भरपूर म्हणजे मला त्याच सगळं म्हणजे आवडतं याच्यामध्ये की तुम्हाला पण तेवढाच अपॉर्च्युनिटी आहे सक्सेसचा आणि त्याच्यासाठी त्यांनी ऑन पॅसिव्ह तयार केलं. हे आपलं ऑफिस आहे ऑन पॅसिव्हचं. लाईक आम्ही 28 लोक फॉर्च्युनेट होतो. ही आमची 28ची टीम होती जी ऑन पॅसिव्ह व्हिजिट केलेलं 4 डिसेंबरला मला वाटतं. तर आता आपण येतो प्रोडक्ट्सच्या ह्याच्यामध्ये. प्रोडक्ट्स मध्ये पहिलं मी सांगतो की पहिलं म्हणजे तुम्हाला एक फाउंडर बनायला पाहिजे. म्हणजे फाउंडर म्हणजे काय की फाउंडर म्हणजे तुम्हाला ऑन पॅसिव्ह मध्ये पोझिशन घ्यायला पाहिजे आणि तुम्हाला $97 भरायला पाहिजे. 97 इंडियन रुपीज मध्ये बघितले तर 9086 रुपीज येतात. तर जीएसटी पकडून. तर पण आता ऍक्च्युली डायरेक्टली तुम्ही इंटरनॅशनल कार्ड्सनीच भरू शकताय अमाऊंट. तर 97 ते त्यामुळे तुम्हाला अराउंड 8,000 पर्यंत वगैरे पडतायत. ओके, तर तुम्ही तुमच्या अपलाईनला कॉन्टॅक्ट करा, ते ऍक्च्युली गाईड करतील त्याच्याबद्दल. ओके, तर पहिलं $97 भरून तुम्ही फाउंडर होता आणि पोझिशन घेता. त्याच्यानंतर मी तुम्हाला $97 डिटेल्स नंतर सांगेन, पण मी तुम्हाला ते नुसतं एक पोझिशन घेण्यासाठी आहे. त्याच्यानंतर ऍक्च्युअली जेव्हा लॉन्च होईल तेव्हा जे प्रोडक्ट्स आहेत ते $100 to $250 मध्ये असणार आणि त्याच्या व्यतिरिक्त ट्रॅफिक पॅकेजेस पण असणार जे ऍडव्हान्स म्हणजे ट्रॅफिक पॅकेजेस असणार. पण आपल्याला सगळ्यांना कंपल्सरीली जी एक आहे तो
प्रोडक्ट परचेस करायला लागेल ज्याची रेंज आहे $100 to $250 मध्ये. तर तुम्हाला खर्च किती होणार आहे परत एकदा सांगतो, $97 पहिल्यांदा पोझिशन घेण्यासाठी, आणि नंतर जेव्हा लॉन्च होतं तेव्हा $100 to $250 हे तुम्हाला म्हणजे कंपनीला द्यायला लागणार आहे. तर आपले प्रोडक्ट्स काय आहेत, म्हणजे हे जस्ट इन्फॉर्मेशन आहे, जे लोक टेक्निकल असतील त्यांना हे कळत असेल. बल्क ईमेलर, कॉन्टॅक्ट मॅनेजर, क्राऊड फंडिंग, क्रिप्टो, नंतर डेली फनेल, वेबिनार होस्टिंग. वेबिनार होस्टिंग म्हणजे आपलं झूम जसं असतं तसं प्लॅटफॉर्म आहे. वेबसाईट क्रिएटर, रोटेटर, डोमेन नेम वगैरे वगैरे. तर हे आपले प्रोडक्ट्स आहेत. हे शॉर्ट मध्ये मी प्रोडक्ट सांगतो. ओ कनेक्ट म्हणजे आपलं झूम. पहिलं म्हणजे झूमला थँक्यू बोलतो की झूम मुळे आपल्याला हे वेबिनार्स ऍक्च्युली रेग्युलर बेसिसवर कंडक्ट करता येतात. पण ऍक्च्युली काय होतं की झूम मध्ये पण थोडे लिमिटेशन्स आहेत. तर आपलं एक सिमिलर सॉफ्टवेअर, सिमिलर बोलीन पण अपग्रेडेड आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बाकीचे व्हॉट्सअप, नंतर स्काईप, नंतर MSN मेसेंजर, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मिक्स करून त्याच्या ज्या चांगले फीचर्स आहेत ते घेऊन ओ कनेक्ट बनवलेलं आहे. आणि ओ कनेक्ट म्हणजे ओ कनेक्ट आता म्हणजे आपलं एक प्रोडक्ट आहे, आणि एकदम माझ्याप्रमाणे हे ओ कनेक्ट तर डेफिनेटली व्हायरल होणार. कारण काय, तुम्ही आपलं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे लोकांना चांगलं सॉफ्टवेअर पाहिजे. आणि जसं मी बोललो की झूमचे लिमिटेशन्स आहेत, त्यामुळे ओ कनेक्ट हे भरपूर चांगलं सॉफ्टवेअर आहे. ओ नेट आपलं सोशल मीडियाचं सॉफ्टवेअर असणार आहे. सोशल मीडियामध्ये आपले जे इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, हे सगळे जे आहेत सोशल मीडिया, त्याच्या बदली आता पुढचं ऍडव्हान्स स्टेज आहे ओ नेट. तो सोशल मीडियाचा आहे. नंतर ओ मेल, आपलं जीमेल सारखं ओ मेल असणार आहे. ओ चॅट पण आपलं लाईक चॅटिंगचं असणार आहे. ओ वॉलेट आपलं जे पण पैसे येतील ते ऍडव्हान्स वॉलेट आहे, ऍडव्हान्स फीचर आहे ते आपल्या म्हणजे वॉलेट आहे ज्याच्यामध्ये सगळे पैसे जमा होऊन मग तुम्ही विथड्रॉ करणार. ओ अकॅडमी म्हणजे आपलं इंडियामध्ये बायजूस सारखं आहे, पण बायजूस मी जस्ट एक कम्पॅरिझनला घेतो. पण ओ अकॅडमी इज मच मोर ऍडव्हान्स. इथे तुमचे टीचर्स असणार, तुमचे स्टुडंट्स असणार. आणि टीचर्स तुम्हाला माहितीच असेल की आत्ताचं जे जग आहे, एज्युकेशन आहे, ते कस्टमाइज एज्युकेशन आहे, जिथे लोक आय मीन द टीचर्स हे लोक स्पेशलाइज एज्युकेशन देणार. आणि स्टुडंट्स पण म्हणजे त्यांना एक गेले ते दिवस जेव्हा मला जॉग्रफी, हिस्ट्री, अल्जिब्रा, जॉग्रफी, पीटी हे सगळे सब्जेक्ट्स करायला म्हणजे शिकायला लागायचे. आता लोक स्पेशलाइज एज्युकेशन पण घेऊ शकतात. आणि त्यांना कधी म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्पेसचं काहीतरी एज्युकेशन पाहिजे, तर एक टीचर असेल जी स्पेस मध्ये स्पेशलाइज केलं असेल तर त्यांचे कोर्सेस असणार. आणि हे दोघंही म्हणजे एक आपल्या ऑन पॅसिव्हच्या ओ अकॅडमी मध्ये दोघंही ऍक्च्युली भेटणार म्हणजे व्हर्च्युअली भेटणार. आणि म्हणजे ते कोर्सेस तुम्ही घेऊ शकाल स्पेसचे. आणि तसं दोघांना म्हणजे इन्कम पण मिळणार. हे कधीच झालं नव्हतं पहिल्यांदा. टीचर्सना पण ऍक्च्युली मिळणार इन्कम, आणि स्टुडंट्सना पण मिळणार. का मिळणार? कारण काय, दे आर म्हणजे ते ऑन पॅसिव्ह मध्ये आहेत म्हणून. नंतर ओ माय लाईफ, आपलं जे मेमरी आहे ती आपली लिमिटेड असते, पण ती एक्सपांड करण्यासाठी त्यांनी ओ माय लाईफ सॉफ्टवेअर आहे. आणि हे आपण आपले जे हे मी प्रोडक्ट सांगतोय, हे प्रोडक्ट्स नाही, ते म्हणतात की आपले जे आहेत ते पोर्टफोलिओज आहेत. पोर्टफोलिओज म्हणजे काय की म्हणजे नुसतं एक गोष्ट लिंक नाहीये, एकच नाहीये त्याच्यामध्ये ओ कनेक्ट मध्ये अजून काय काय गोष्टी लिंक्ड असतील. तर आणि त्या लिंकिंग मुळे त्यांना पोर्टफोलिओ म्हणतात.
की आपल्या शेअर मार्केटमध्ये जसं म्हणतो की तुमचा पोर्टफोलिओ काय, तर पोर्टफोलिओ फक्त आज एक स्टॉक नसतो, एक 10-12 स्टॉकचा मिळून पोर्टफोलिओ होतो. तसंच आपले प्रोडक्ट्स आहेत त्यांना पोर्टफोलिओज आहेत, कारण की इंटर कनेक्टेड आहेत सगळे. ओ स्टाफ हा HR रिलेटेड आहे, म्हणजे तुम्ही एम्प्लॉईजना कसे मॅनेज करतात तो आहे. ओ ट्रॅकर म्हणजे आपला स्विगी नाहीतर ज्या कंपनीज आहेत ज्यांना ट्रॅक करायला लागतो, म्हणजे फूड डिलिव्हरीसाठी ट्रॅक करायला लागतो, तसं ऍडव्हान्स सॉफ्टवेअर आहे. त्या मोठ्या मोठ्या कंपनीजला लागेल ओ ट्रॅकर. अशा करून भरपूर आपले प्रोडक्ट्स आहेत अराउंड. आता आमचे नेक्स्ट वीक मध्ये, नेक्स्ट वीक ने 18 तारीख नंतर आपलं बीटा टेस्टिंग होईल 10 ते 12 प्रोडक्ट्सचं, आणि नंतर आपलं सॉफ्ट लॉन्च होईल, म्हणजे बीटा टेस्टिंग नंतर. तर अपॉर्च्युनिटी काय आहे की ऑन पॅसिव्ह इज इन प्री लॉन्च, आणि वी आर लुकिंग आउट फॉर टॉप 1% ऑफ द कंपनी, म्हणजे जे आपले प्री लॉन्च मध्ये आहे आणि आपल्याला 1% लोक पाहिजेत. आणि माझ्याप्रमाणे 1-2-3 रिक्वायरमेंट्स मी नेहमी बोलतो फाउंडर्स साठी पाहिजेत. आणि तुम्ही जर का या 3 साठी क्वालिफाय झालात तर तुम्ही, मला वाटतं की तुम्ही फाउंडर साठी एलिजिबल आहात. नंबर 1, तुम्हाला पेशन्स पाहिजे. ऑफकोर्स माझ्यासारखा पेशन्स ऍक्च्युली नको आहे, कारण की मी 2018 आणि आता आपण फायनल स्टेजेस मध्ये आहोत, पण तरी पेशन्स जरुरी आहे. दुसरं आहे की विजनरी माइंडसेट, म्हणजे तुम्ही एका साइडनी बोलता अरे मला $1 मिलियन कमवायचे, हे कमवायचे, पण तुमचं विजन अगदी छोटी असते की मला, म्हणजे आपल्याला ते लॉंग टर्म विजन पाहिजे, असं सांगायचं अर्थ. आणि विलिंग टू लर्न म्हणजे तुम्हाला तुमचं बॅक ऑफिस मध्ये जाऊन काय आहे हे शिकायला लागेल, त्याच्यामध्ये वेबिनार अटेंड करायला लागतील. 2018 पासून सगळे वेबिनार्स रेकॉर्डेड आहेत, ते तुम्हाला स्टडी करायला लागतील, ऑब्झर्व करायला पाहिजे, तुम्हाला रेकॉर्डेड वेबिनार्स बघायला पाहिजे. आमचं लीडरशिप काउन्सिल आहे, त्याचे मेसेजेस पाहायला लागतील. हे सगळं म्हणजे तुम्ही स्वतः शिकायला आवश्यकता आहे, कारण काय फाउंडर तोच असतो जो स्वतः शिकतो. कारण काय आपण म्हणतो ना की शब्द आहे लर्न मध्ये पहिला L येतो, म्हणजे काय की L स्टँड्स फॉर तुम्ही शिका, आणि मग येतो अर्न, EARN. तर तसंच आहे की तुम्हाला विलिंग टू लर्न असायला पाहिजे. तर आता फाउंडर साठी ऍडव्हान्टेजेस काय आहेत? पहिलं तर म्हणजे तुमची प्रायोरिटी पोझिशनिंग, म्हणजे तुम्ही जसं बोललो 1% लोकांसाठी 1% म्हणजे तुम्हाला एकदम खूप आधी एंट्री मिळते. नंतर तुम्ही तुमच्या फाउंडरच्या याच्यामध्ये बॅक ऑफिस मध्ये तुमच्याकडे ऑप्शन असतं, तुम्ही सजेशन्स घेऊ शकता ओनरला, कारण काय तुम्ही फाउंडर आहात. नंतर तुम्ही बीटा टेस्टर पण आहात, तुम्ही प्रायोरिटी पोझिशन आहे, प्रायोरिटी एक्सेस आहे. आपलं जेव्हा ऑन पॅसिव्ह लॉन्च होईल तेव्हा आपला एक सेक्शन असेल फाउंडर झोन म्हणून, स्पेशल सेक्शन ओनली फॉर आपल्या फाउंडर्स साठी. या सगळ्या गोष्टी आहेत प्रायोरिटी ऍडव्हान्टेजेस फाउंडर्सचे. आता हे प्रोसिजर कसं होणार? तुम्ही पहिले $97 जेव्हा भराल तेव्हा तुम्ही एक प्रायमरी फाउंडर बनाल. एकदा तुम्ही प्रायमरी फाउंडर झालात त्याच्यानंतर थोडे दिवसांनी हे 97 बंद होणार, त्याच्यानंतर $149 स्टार्ट होणार. त्याला आपण एक नाव ते पण फाउंडरच असणार, पण त्याला आपण म्हणूया सेकंडरी फाउंडर्स. आणि हे सेकंडरी फाउंडर्स आपल्या खालीच लागतील, म्हणजे आपली लिंक घेऊन कंपनी प्रमोट करेल, तर चान्सेस आहेत की तुमच्या खाली एखाद वेळ लोक ऑलरेडी दिसतील. तर ते जेव्हा लोक जॉईन होतील तुम्हाला, तेव्हा कंपनीने अजून एक ऍडिशनल बेनिफिट दिलंय की तुम्हाला एक बोनस, 1 टाइम बोनस देत आहे, जिथे तुम्ही म्हणजे तुम्हाला कोणी डायरेक्टली जॉईन झालं तर तुम्हाला $20 आणि
तुमची ऑलरेडी टीम आहे आणि त्या टीम मध्ये तुम्हाला कोणी जॉईन झालं तर तुम्हाला एक $2 बोनस मिळतो. पण हे वन टाइम आहे, त्यामुळे जस्ट हे मेन्शन करायचं होतं तुम्हाला. नंतर हे बोनस वगैरे झाल्यानंतर आपण येतो फायनल लॉन्च कडे. फायनल लॉन्च मध्ये काय होणार, मी जसं तुम्हाला सांगितलं, तुम्हाला ते प्रोडक्ट परचेस करायला लागेल आणि ते प्रोडक्ट परचेस केल्यानंतर डेटा तुमचा ट्रान्सफर होणार गो फाउंडर्स वरनं onpassive.com वर आणि तुमचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसणार, तुमच्या खाली किती लोक आहेत वगैरे सगळं दिसणार. ओके. आता प्लॅन मी तुम्हाला बोललो की मी तुम्हाला प्लॅन तुम्हाला लेटर सांगतो, तर आता ती स्लाइड आली की प्लॅन आपला सोपा आहे की गेट 3 अँड इट्स फ्री. गेट 3 अँड इट्स फ्री म्हणजे काय की तुम्ही तुमच्या खाली जेव्हा 3 लोक येतील तेव्हा तुमचं नेक्स्ट मंथचं सबस्क्रिप्शन फ्री असेल. म्हणजे काय की मी तुम्हाला सांगितलं की $100 to $250 असणार आहे. नॉर्मली काय आहे की नॉर्मली हे मंथली सबस्क्रिप्शन असतं, कारण काय हे प्रोडक्ट्स वापरण्यासाठी तुम्हाला एव्हरी मंथ द्यायला लागतात. पण ऑन पॅसिव्ह काय म्हणतंय की तुम्ही फक्त फर्स्ट टाइम तुम्हाला ते द्यायचे $100 to $250 आणि त्याच्यानंतर जसे तुमच्या खाली 3 लोक येतील तेव्हा 3 लोक झाल्यावर जे पैसे गोळा होतील ते सफिशियंट असणार पुढच्या महिन्याचं सबस्क्रिप्शन भरायला. तर म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की लोकांचा डाऊट असतो की हे 3 लोक, अरे सर तुम्ही बोलता एकदा की इथे वी आर इन इट टू विन इट आणि इथे तुम्हाला रिक्रुटिंग नाही आणि इथे तुम्ही मला 3च्या गोष्टी करताय, 3 लोक यायला पाहिजेत वगैरे, मला रिक्रुटिंग येत नाही तर मला कसं जमेल. तर घाबरू नका, त्याच्यासाठी 3 लोक येण्यासाठी नॉट नेसेसरी तुम्हालाच आणायला म्हणजे नेसेसरी नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त पण दोन तीन मेथड्स आहेत त्या मी सांगतो. ओव्हरफ्लो म्हणजे काय की तुमचा जो अपलाईन असेल किंवा तुमचा स्पॉन्सर असेल, आपल्या इथे वर्डिंग नाहीये अपलाईन, स्पॉन्सर म्हणतात. स्पॉन्सर असेल तर स्पॉन्सरचा जर का टीम चांगली असेल तर त्यांचा ओव्हरफ्लो येऊ शकतो. नाहीतर आपले जे मार्केटिंग कॅम्पेन्स होतात त्याच्या थ्रू येऊ शकतात. बाय द वे मार्केटिंग कॅम्पेन पूर्ण $97 तुम्ही भरता, ते पूर्ण 1 वर्षासाठी असतं, जिथे म्हणजे लॉन्च व्हायच्या आधी पण कॅम्पेन्स होणार आणि लॉन्च झाल्यावर पण कॅम्पेन्स होणार. तर ते एक आहे. नंतर आहे ट्रॅफिक पॅकेज. ट्रॅफिक पॅकेज म्हणजे काय की जेव्हा तुम्ही ते $100 to $250 पॅकेज परचेस करणार, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये ऑलरेडी थोडासा ट्रॅफिक इन्क्लुडेड आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही स्लाइड बघितली असेल तर त्याच्यामध्ये मी बोललो की काही लोक ना जास्ती पैसे देऊन ऍडव्हान्स ट्रॅफिक पॅकेज पण परचेस करू शकतील, पण ते कंपल्सरी नाहीये. म्हणजे ज्यांच्याकडे पैसे असतील किंवा अर्निंग असेल ते त्या परचेस करू शकतील, पण त्या पॅकेजमुळे पण तुम्हाला ट्रॅफिक येऊ शकेल. नाहीतर ट्रिपल एंट्री बोनस आहे. ट्रिपल एंट्री बोनस म्हणजे काय की तुमच्या खाली एक स्पेसिफिक नंबरची लोक होतील. कंपनीने वेबिनार मध्ये एकदा बोललेले 125, पण तो नंबर चेंज होऊ शकेल. तर वर खाली मला वाटतं खालीच होईल, म्हणजे 100च्या आत होऊ शकेल. पण जो काही नंबर होईल आपल्या खाली तेवढी लोक झाल्यानंतर कंपनी बोलते की तुम्हाला 3 एंट्रीज अजून देणार. म्हणून आम्ही नेहमी बोलतो की तुम्ही एकच घ्या अकाउंट आणि त्याचे म्हणजे आपोआप 3 एंट्रीज ऍक्च्युली होतात 100 किंवा 120 लोक झाल्यानंतर. तर ते ट्रिपल एंट्री बोनस आहे.
याच्या व्यतिरिक्त अजून एक आहे आपले कंपनीचे जे पार्टनरशिप्स किंवा जॉईंट व्हेंचर्स असं म्हणतात, तेव्हा ती लोक येतील, कंपनी स्वतः आणेल, ती पण लोक आपल्या फाउंडर्सच्या खाली येतील. त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो की हे 3 जे लोक आहेत त्यांच्यासाठी टेन्शन घेऊ नका. हे आपण फाउंडर लेवललाच जॉईन होतोय, टॉप 1% मध्ये. त्यामुळे हे 3 लोक डेफिनेटली आपल्याला येतील. तर आता आपण फीचर्स बघूया काय आहेत, की कस्टमर इज द किंग. याच्यामध्ये काय की मी जसं बोललो की इथे व्हॅल्यू मध्ये इम्पॉर्टन्स दिलाय ओनरनी. म्हणून व्हॅल्यूमुळे कस्टमर सॅटिस्फॅक्शन असेल, कस्टमर सॅटिस्फॅक्शनमुळे लॉयल्टी असेल, लॉयल्टीमुळे कस्टमर सारखे 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 येत जाणार. म्हणून कस्टमर इज द किंग. दुसरा आहे की प्रमोट अदर एथिकल प्रोग्राम. हे डेफिनेटली लाईक कोणाला पण डाऊट असेल की हे MLM सारखं वाटतं, तर मला त्यांना सांगू इच्छितो की हे डेफिनेटली MLM नाहीये, ही एक IT कंपनी आहे. कारण काय इथे तुम्ही तुमचे प्रोग्राम्स, एथिकल प्रोग्राम्स म्हणजे लीगल प्रोग्राम्स आहेत, ते तुम्ही प्रमोट करू शकतात. मे बी तुमचे लीगल प्रोग्राम्स म्हणजे तुमचा ऑन पॅसिव्ह मेन बिझनेस आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमचे अजून काही प्रोग्राम्स असतील ते पण प्रमोट करू शकाल. कंपनी ड्राईव्ह ट्रॅफिक ऑन अवर बिहाफ, म्हणजे तुम्ही कंपनीला हे देताय, लाईक टोटल ओनरशिप देताय कंपनीला, तुम्ही कंट्रोल देताय, एक्सपर्टला काम देताय जे तुम्हाला ट्रॅफिक ड्राईव्ह करतील तुमच्या वेबसाईटवर. नो विड्रॉल फीज, म्हणजे आपण जनरली बघतो की जे जनरली आपण जेव्हा पैसे विड्रॉ करतो तेव्हा त्याच्यातून कधी कधी कंपनीतून पैसे काढतात, हे कंपनी थोडे पैसे काढतात आणि मग तुम्हाला पैसे देतात, त्याला म्हणतात विड्रॉल फीज. पण ऑन पॅसिव्ह मध्ये काही विड्रॉल फीज नसेल. प्रॉपरायटरी टेक्नॉलॉजी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की आपलं पेटंट्स असतील, आपण हे सगळे म्हणजे प्रोडक्ट्स आहेत ते हैदराबाद मध्ये एकदम स्क्रॅच पासून बनवतोय, एकदम बेसिक लेवल पासून. नंतर टार्गेटेड ट्रॅफिक बद्दल पण मी तुम्हाला सांगितलं, हायर कन्व्हर्जन्स. आपले अराउंड 4,35,200 लोक झाले तरी लेट झालं नाहीये, कारण काय तुम्ही आता पण 1% मध्ये आहात आणि आपण प्री लॉन्च मध्ये आहात. तर नेव्हर टू लेट टू टेक ऍक्शन. तर लवकर ऍक्शन घ्या, आपल्या अपलाईनला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि ऑन पॅसिव्ह मध्ये जॉईन व्हा. तर थँक्यू फॉर प्रेझेंटेशन. थोडा म्हणजे जास्ती झालं, म्हणजे लेंदी झालं, पण होपफुली सगळ्यांना कळलं असेल. बॅक टू मुकुंदजी. बॅक टू मुकुंद. थँक्यू नीरज भैया. इट वॉज अ रिअली नाईस प्रेझेंटेशन. मी ऍक्च्युअल मध्ये मोबाईल वरती ऐकत होतो सगळं. आता एक 5 मिनिटापूर्वीच पॉवर आलेली आहे. आणि एक गोष्ट मी आवर्जून सांगेन आपल्या या प्लॅटफॉर्म बद्दल, की आम्ही जेवढे स्पीकर आहोत ना, आम्ही सगळे स्पीकर्स एक दुसऱ्याची शक्ती आहोत, एक दुसऱ्याची विकनेस नाही. म्हणजे कोणी कुठे अडलं तर दुसरा लगेच त्याला बॅकअप द्यायला रेडी आहे. आणि ही ऑन पॅसेजची सर्वात मोठी सर्वात मस्त गोष्ट आहे. आज माझ्याकडे प्रॉब्लेम होता, नीरज भाई लगेच रेडी झाले. म्हणजे आम्ही कुठल्याही सिच्युएशनला कधीही हँडल करतो. आणि नीरज भाईनी सेशन खरोखर खूप छान घेतलं. मला इतकं आवडलं की मी काय सांगू. आणि त्यांची जी एनर्जी असते ना, ती एनर्जी तुम्ही हिंदीमध्ये बघा, इंग्लिशमध्ये बघा, मराठीमध्ये बघा, सेम एनर्जी, सेम लेवल. हेड्स ऑफ. थँक्यू नीरज भैया. ओव्हर टू योगिनी. थँक्यू मुकुंद सर. ऍक्च्युली आजचं सेशन इतकं मस्त झालं ना, म्हणजे कितीही आपल्याला संकट आली तरी पण जो तो आहे तो म्हणजे नाही बोलत नाही. नीरज सर तर आपल्याला कधीच नाही बोलत नाही, पण नीरज सर ऑन द टाइम, चला आहे ना, करायचं ना आपल्याला, तर कोणी पण रेडी होऊन जातं. आणि ही खासियत आहे ऑन पॅसिव्ह टीम चॅम्पियन्सच्या ग्रुपची, लीडर्सची, की ते लोक ऐन मोमेंटवर काहीही सांगितलं तरी प्रत्येक वेळेस ऍडजस्ट करायला इमिजिएटली रेडी होतात. ते हे नाही बघत की बाबा आज मी नव्हतो घेणार, मुकुंद सर घेणार होते तर मी आज कशाला घेऊ, मी नाही घेत, हे असं काही कोणी रिझन सांगत नाही. नीरज सर तर त्याहून नाहीच नाही. आणि हा त्यांच्यातली क्वालिटी आणि त्यांचा पेशन्स आहे, जो आपल्याला कायम आपल्याला ते सपोर्ट करतात की बाबा ठीक आहे, नाही ना मी घेतो.
पॉसिबल नाही ना झालं, मी घेतो, काही प्रॉब्लेम नाहीये. सो ही गोष्ट त्यांच्याकडनं शिकण्यासारखी आहे. आणि आजचं सेशन तर क्या कहणे, म्हणजे खूपच सुंदर. नीरज सर एनी टाइम आम्हाला त्यांच्याकडनं नेहमीच ऐकायला आवडतं, पण नीरज सरांकडनं आज जे काही सेशन झालं अप्रतिम असं मी म्हणेन. आणि थँक्यू सो मच, म्हणजे तुमचे खूप खूप आभार असं मी, म्हणजे सगळ्या फाउंडर्स आणि सगळ्या टीम चॅम्पियन्स कडनं मी तुमचे खूप खूप आभार मानते त्या गोष्टीमध्ये, की जेणेकरून आम्हाला तुमच्याकडनं आजचं सेशन ऐकायला मिळालं. आणि मस्त एकदम भारीच, म्हणजे शब्दात सांगणं थोडंसं कठीण आहे, पण ठीक आहे. खूप छान छान वाटलं, सगळ्यांना आवडलंच असेल, बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांना समजल्या असतील. सो आपण आज आहे का कोणाचं शेअरिंग वगैरे आहे का सर, की आपण क्लोज करतो इथे? कौशिकला जर काही सांगायचं असेल किंवा राजीव सरांना तर विचारून घे. कौशिक सर, आपको कुछ बोलना है? राजीव सर, चल मला असं वाटतं की दोघं म्यूटवर आहेत. ठीक सो आहे. आपण आजचं हे सेशन जे आहे ते आज इथेच क्लोज करूया. आपले जे काही टीम आहे लीडर्सची, त्यांचे खूप खूप आभार. आम्हाला कायम कनेक्टेड राहतात. जे आजपर्यंत आतापर्यंत या कॉलवर लॉग इन होते त्यांचे खूप खूप आभार. ज्यांनी कोणी तुम्हाला इन्व्हाइट केलंय, ज्यांनी कोणी तुम्हाला आमंत्रित केलंय, प्लीज त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. पुढचं रजिस्ट्रेशन करा, आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. सो रजिस्ट्रेशन करा, स्वतःचा आयडी ऍक्टिव्ह करा आणि लवकरात लवकर या चळवळीमध्ये तुमचा सहभाग झाला पाहिजे. तुम्ही आमच्याकडे फाउंडर म्हणून आले पाहिजेत आणि तुमचा सुद्धा लाईफमध्ये तसंच चेंज झाला पाहिजे जसं आमच्या होतोय. सो ह्या सगळ्या चांगल्या वाटचालीकडे आपण सगळ्यांनी मिळून पुढे जाऊया. सगळ्यांना हातात हात घालून आपण टीम चॅम्पियन्स पुढच्या दिशेने आपण पावलं 100% आपण टाकतोय. सो सगळ्यांचे खूप आभार. आजचा कॉल आपण इथेच संपूया. सो आपण मराठीमध्ये, मुकुंद सर आपल्याला म्हणतील की आपण मराठीमध्ये काय म्हणतो, की आपण आलो आहोत जिंकणे आणि आपण इथे आलोय फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी. आपण इथे आपण आलोय आलोय फक्त. तिथे फक्त जिंकण्यासाठी. येस, हे आपण नेहमीच हे स्लोगन बोलतो. आणि त्याचबरोबर आजचं सेशन हे आपण इथे संपवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री.